राजकीय दबाव या प्रकरणावर ह्याचा तपास लागू नये म्हणून स्थानिक आमदार तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे साहेबाचा होता. हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे की धनंजय मुंडे साहेबाच्या बंगल्यावरूनच हे सगळं प्रकरण थांबलं होतं. आणि हे प्रकरण थांबल्यामुळं आरोपींना अटक झाली नाही, कुणाला काही होऊ दिलं नाही, यांच्या दबावामुळं हे आरोपी ताब्यात घेतले नाहीत. त्यामुळे अनेक महाराष्ट्रामध्ये या जिल्ह्यामध्ये गुन्हे झाले. संतोष देशमुखांचा मर्डर झाला, त्यानंतर आणखीन बापू आंधळेंचा मर्डर झाला, असे आणखीन प्रकरण झाले. का झाले तर हे प्रकरण स्थानिक आमदार धनंजय मुंडे साहेबांनी दबावाखाली दाबून ठेवलं आणि आरोपी ओपन होऊ दिले नाहीत. आणि का आरोपी होऊ दिले नाहीत ओपन, तर ते त्यांचा इन्व्हॉल्व त्यामध्ये होता का असा संशय महाराष्ट्राला आणि आम्हाला होता. तर आज ब्रेमॅकिनच्या चाचण्या झाल्यात 5 लोकांच्या 10 लोकांच्या, जी आरोपी आहेत त्या आरोपामध्ये किंवा त्यांच्या चाचण्यामध्ये असं निदर्शनात आलेली माहिती आमच्याकडे मिळाली की या माग स्थानिक आमदार धनंजय मुंडे साहेबांचा हात आहे.